नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात। शौर्य करियर अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मी आहे प्राध्यापक गणपत उगडे। चला तर मित्रांनो, तुम्हाला कल्पना आहे पोलीस भरती असेल, वनरक्षक असेल अथवा सरळ सेवा भरतीतील इतर कोणत्याही तत्सम परीक्षा असतील, तलाठी असो, ग्रामसेवक असो अथवा इतर आरोग्य सेवक असो, मराठी व्याकरण हा तुम्हाला मेरिटला आणून देणारा निर्णायक विषय आहे। आणि त्यातीलच प्रश्न मालिकेचा जर विचार वगैरे केला तर अति संभाव्य जे काही प्रश्न वगैरे आहे, किंबहुना कोणत्या घटकावर कसे प्रश्न विचारले जातात, त्यांची काठिण्य पातळी नेमकी काय असते, या भागाचा या ठिकाणी आता आपण अभ्यास करणार आहोत। हा अभ्यास करत असताना मित्रांनो, या ठिकाणी काही प्रश्न घेतलेले आहेत। इथं पहा, प्रश्न क्रमांक 1 आहे। काय लिहिलेलं आहे वाचा। लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार। संत तुकाराम महाराज या ठिकाणी आपल्या अभंगात म्हणतात की हे परमेश्वरा, मला मोठेपणा नको, मुंगी होऊन साखर खाता येते, मोठेपणाच्या तोऱ्यात बऱ्याच यातना सहन कराव्या लागतात। याचा अर्थ काय होतो माहितीये की ज्या माणसाकडे लीनपणा आहे, कमीपणा घेण्याची वृत्ती आहे, सहनशीलता आहे, असा माणूस जीवनामध्ये नेहमी सुखाचा उपभोग घेत असतो। आणि म्हणून म्हटलेलं आहे, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार। हा रूपक आहे, अनुप्रास आहे, दृष्टांत आहे की यमक आहे? याच्यासाठी तुम्हाला माहित पाहिजे अलंकार म्हणजे काय। अलंकाराचे मुख्य 2 प्रकार कोणते? शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार। मग हे आहे अर्थ अलंकारातील दृष्टांत अलंकाराचं उदाहरण आहे। कोणता अलंकार आहे हा? दृष्टांत। हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। चला, कोणता अलंकार आहे मग? हा अलंकार कोणता आहे रे? दृष्टांत अलंकार आहे, दृष्टांत। ओके, हे उत्तर बरोबर आहे। आणि ही बाकीची जी उत्तर वगैरे आहेत, ही उत्तर चुकीची आहेत। यालाच तुम्हाला अजून एक बाजू लक्षात ठेवायची, याला म्हटलं जातं बिंब प्रतिबिंब। नीट लक्षात ठेवा बरं का, बिंब आणि प्रतिबिंब, बिंब प्रतिबिंब। आता बिंब प्रतिबिंब, प्रतिबिंब याचा अर्थ काय होतो माहितीये का? जसे पेरावे तसे उगवते, जसे पेरावे तसे उगवते। तुम्ही जर एखाद्याला म्हटले राम राम, तो देखील म्हणणारे तुम्हाला राम राम। गुड मॉर्निंग, तो देखील गुड मॉर्निंग म्हणणारे। तुम्ही एखाद्याला शिवी दिली, ते देखील तुम्ही 1 देता तर तो 2 देणार आहे। याला म्हणायचं बिंब प्रतिबिंब। ओके, चला पुढे जाऊया। पुढे जात असताना दुसरा प्रश्न आहे, पहा काय आहे तो। दुसरा प्रश्न असा विचारलाय, सकाळ होताच महेश कार्यालयाकडे परतला, या वाक्याचा प्रकार ओळखा। हे केवळ वाक्य आहे, मिश्र आहे, संयुक्त आहे की यापैकी नाही? सकाळ होताच महेश कार्यालयाकडे परतला। आता परतणारा कोण? महेश। परतलाय कुठं? कार्यालयाकडे। ज्या वाक्य प्रकारामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असते, त्या वाक्य प्रकाराला कोणतं वाक्य म्हणायचं रे? केवळ वाक्य असे म्हणतात। कोणता वाक्याचा प्रकार आहे मग तो? केवळ वाक्याचा। ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण। केवळ। आता इथं संयुक्त म्हणजे काय माहितीये? 2 वाक्य एकत्र जोडण्यासाठी आणि, व, किंवा, अथवा, वा यांचा वापर होतो, पण, परंतु, परिबाकी। जेव्हा विजा चमकू लागल्या तेव्हा पावसाला सुरुवात झाली, हे संकेतार्थी किंवा मिश्र वाक्य त्याला म्हटलं जातं। लक्षात येतं ना? आणि म्हणून आणीचा आणि वचा वापर केला संयुक्त, जेव्हा तेव्हा जर तरचा वापर केला मिश्र। हेही माहित असणं गरजेचं आहे। चला पुढे जाऊया। पहा काय, मी रोज काम करत जाईल, हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? साधा भविष्यकाळाचं, पूर्ण भविष्यकाळाचं, अपूर्ण भविष्यकाळाचं की चालू भविष्यकाळ? पहा, इथं करत जाईल याचा अर्थ ही क्रिया फ्युचर मध्ये घडणार आहे, भविष्यामध्ये घडणार आहे। पण करत जाईल म्हणजेच त्याची क्रिया चालू असेल, चालू असेल म्हणजेच कशी असेल रे? अपूर्ण असेल। आणि म्हणून या वाक्यामध्ये हा अपूर्ण भविष्यकाळ आहे। ही बाकीची उत्तरं कशी आहेत रे? चूक आहेत। पक्क लक्षात ठेवा। याच्यासाठी काळ म्हणजे काय? काळाचे मुख्य प्रकार तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रियेचा बोध होतो, त्याचबरोबर ती क्रिया कोणत्या वेळेला घडते, वेळेचा बोध होणं, यालाच काय म्हणायचं? काळ।
काळाचे मुख्य प्रकार 3, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. पण एक तक्ता महत्वाचा आहे बरं का, ज्यावेळेस तुम्ही बॅच मध्ये येतात त्यावेळेस ते डिटेल फक्त 12 शब्द आहे. त आहे, लेला आहे, त असतो. ला लिहिलेलो, त होता, लेला होता, त असे. इल इन, त असेल, लेला असेल, त येईल किंवा इन. इथं त येईल अशी भाषा आहे. कोणती भाषा आहे? त येईल. त येईलची भाषा जर येत असेल तर तो चालू म्हणजेच अपूर्ण भविष्यकाळ मानला जातो. म्हणून याचं उत्तर 100% अपूर्ण भविष्यकाळ आहे. ठीक आहे, पुढे पहा. गंभीर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? की गंभीर. आता गंभीर पोक्त माणसं कशी असतात? विचारपूर्वक निर्णय घेतात, गंभीर असतात. पण लहान मुलं कशी असतात? लहान मुलं पार 4थी-5वी पर्यंत जाणारी ती फार अवखळ असतात. काय असतात रे? अवखळ. मग इथं गंभीरच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे? गंभीरच्या विरुद्धार्थी अवखळ. मग हे बाकीचे काय? चोराच्या विरुद्ध काय आहे? चोर. त्याच्या विरुद्ध साव. सूरच्या विरुद्ध काय आहे? सूर. सूरच्या विरुद्ध आहे असुर. ज्ञानीच्या विरुद्ध अज्ञान, अजान. ज्याला कशाची जाण नाही असा अजान. ओके, तर असंही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे 4 प्रश्न तुमच्या लक्षात आलेले आहेत. आता 5वा प्रश्न काय सांगतो पहा. आधी शिदोरी मग टिंबटिंब, जेजुरी, मजोरी, हाजोरी, कोरी, हजेरी. आधी जेजुरी मग टिंबटिंब. तुम्हाला एक पर्याय म्हण सांगतो बरं का. इथं दुसरी पर्याय एक म्हण आहे, तुम्ही पण ऐकलेली असाल, तुम्हाला पण ही माहीतच आहे की मित्रांनो, आधी पोटोबा मग विठोबा. आधी पोटोबा, पोटोबा, आणि मग काय असतो रे? आधी पोटोबा मग विठोबा, विठोबा. म्हणजे आधी स्वतःचा विचार करायचा, नंतर परमेश्वर आठवायचा. म्हणजे आधी शिदोरी मग खंडोबाची जेजुरी. जेजुरी. मग आधी काय? आधी शिदोरी, आधी पोटा पाण्याचा विचार करायचा आणि मग आठवला तर देव, अन्यथा नाही. ओके, म्हणून आधी शिदोरी मग जेजुरी. उत्तर अगदी बरोबर आहे. चला पुढे जाऊया. कमल नयन. कमल नयन. रामाला पाहून सीतेला आनंद झाला. सदर वाक्यात अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. हे आहे कमल नयन. याला अधोरेखित केलेलं आहे. आता अधोरेखित शब्दाचा समास ओळखा म्हटल्यानंतर कमल नयन हे पहा. इथं काय शब्द दिला रे? कमल नयन. कमल नयन. कमल नयन हे पहिलं पद आहे, हे दुसरं पद आहे. तर सामासिक शब्दामध्ये दुसरं पद महत्वाचं आहे. हा आहे कर्मधारय समास. कर्मधारय समास. एक पद नाम आहे आणि दुसरं पद कसं आहे रे? विशेषण आहे. पण दुसरं पद महत्वाचं असतं म्हणून हा तत्पुरुष समास आहे. बाकीची उत्तर चूक आहे. शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात. एकत्रीकरण जे जोड शब्द तयार होतात ते सामासिक शब्द. कोणत्याही सामासिक शब्दामध्ये 2 पदे असतात. कोणत्या पदाला किती महत्व दिलं जातं यावरून समासाचे किती प्रकार पडतात? 4. ओके, पहिलं पद महत्वाचं अव्ययभाव. अव्ययभावामध्ये पहिलं पद प्रधान असतं. द्वंद्व मध्ये दोन्हीही पदे प्रधान असतात. दोन्हीही पदे अर्थदृष्ट्या प्रधान असतात. बहुव्रीहीमध्ये दोन्हीही पदे गौण असतात. पहिलं पद आणि दुसरं पद हे दोन्हीही कसे असतात रे? गौण. आणि तत्पुरुष समासामध्ये फक्त दुसरं पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचं असतं. पहिलं पद महत्वाचं अव्ययभाव, दुसरं पद महत्वाचं तत्पुरुष, दोन्हीही पदे महत्वाची द्वंद्व, आणि दोन्ही सोडून तिसरंच महत्वाचं त्याला म्हटलं जातं बहुव्रीही समास. ओके, चला पुढे जाऊया. पुढे जात असताना पुढचं पहा. यथेष्ट. यथेष्ट हा संधियुक्त शब्द आहे. या संधियुक्त शब्दाचा तुम्हाला योग्य विग्रह ओळखायचा आहे. यथा अधिक इष्ट.
बरोबर यथेष्ट. इथं आ आहे, इथं ई आहे, दोघ जण एकत्र झाले, ए तयार झाला, म्हणजे इथं संयुक्त स्वर तयार होतो. याचा अर्थ असा की हे स्वर संधीचं उदाहरण आहे. याला म्हटलं जातं दीर्घादेश संधी. मग यथा अधिक इष्ट बरोबर यथा इष्ट, हा पर्याय अगदी बरोबर आहे. पुढे पहा, समूहदर्शक शब्द. जसं तुम्हाला माहित आहे की पक्ष्यांचा थवा असतो, महिलांचं मंडळ असतं, फुलांचा गुच्छ असतो, किल्ल्यांचा जुडगा असतो, बरोबर आहे. मग त्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला माहित पाहिजे की गाई गुरांचा काय असतो रे, गुरांचा समूह, म्हणजे त्याला म्हटलं जातं कळप. ओके. खिल्लार कोणाला म्हणायचं, गोरा असतो त्याला. नंतर काय, धान्याची काय असते रे, रास वगैरे असते. हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. गुरांचा समूह. पुढे जाऊया आपण. तो चित्र काढतो, हे वाक्य कसलं उदाहरण आहे. तो चित्र काढतो. आता तो चित्र काढतो म्हटल्यानंतर या ठिकाणी काढतो हे क्रियापद आहे, मूळ धातू काढ. आता इथं पहा, तो चित्र काढतो, हे पिक्सल घेत नाही, तो चित्र काढतो, चित्र काढतो असा प्रश्न आहे ना, काढतो. आता मूळ धातू काढ, काढणारा कोण, तो कोण झाला रे, कर्ता. काढलेलं काय आहे, चित्र. चित्र काय झालं, कर्म. कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली रे, क्रियापदाने. म्हणजे वाक्यामध्ये तो चित्र काढतो, ती चित्र काढते, ते चित्र काढतात. वाक्यामध्ये कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलतं, म्हणून या प्रयोगाला कर्तरी प्रयोग म्हणतात. कोणता प्रयोग म्हणायचा याला, कर्तरी प्रयोग. कोणता रे, कर्तरी. लक्षात ठेवा. पुढे जाऊया आपण. पहा पुढे, आई चाकूने भाजी कापते या वाक्यातील शब्द करण विभक्ती दर्शवतो. कोणता शब्द, करण विभक्ती दर्शवतो. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहित पाहिजे कारकार्थ म्हणजे काय. वाक्यामध्ये नामाचा व सर्वनामाचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्या संबंधाला विभक्तीचे कारकार्थ म्हणतात. प्रथमेचा कारकार्थ कर्ता, द्वितीयेचा कारकार्थ कर्म, तृतीयाचा कारकार्थ करण, चतुर्थी संप्रदान, पंचमी अपादान, षष्टी कारकार्थ नसतो, सप्तमी अधिकरण. आता भाजी, आईने भाजी कापते, आई भाजी कापते, कापणारी आई, पण कापलेली काय आहे, भाजी. पण भाजी कापण्याचं साधन आहे चाकू. काय आहे रे, चाकूने. म्हणजे इथं कोणता प्रत्यय लागला, ने प्रत्यय लागला. मग चाकूने हे काय झालं, करण. तृतीयेचा कारकार्थ करण, करण म्हणजे साधन. वाक्यामध्ये क्रिया ज्या साधनाने घडते त्या साधनाला करण असे म्हणतात. येतंय लक्षात. ओके. पुढे पहा, धावणे आरोग्यासाठी चांगले असते. धावणे आरोग्यासाठी चांगले असते, वाक्यातील क्रियापद ओळखा. आता धावणे आरोग्यासाठी चांगले असते. आता असते म्हटल्यानंतर हे वाक्यामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो काही क्रियावाचक विकारी शब्द आहे त्याला काय म्हणायचं, वाक्याच्या शेवटी क्रियापद असतं. मग आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की असते हे काय झालं, क्रियापद झालं. धावण्याची क्रिया आहे पण असते हे क्रियापद झालं. मूळ धातू धाव आणि त्याला ने हा कृदंत लागला. मूळ धातू धावे पण ने काय लागला रे, ने हा जो आहे ना याला कृदंत म्हणतात. कृदंत प्रत्यय. आणि असते हे या वाक्यातलं काय झालं रे, क्रियापद झालं. कृदंतामध्ये आणि क्रियापदामध्ये या ठिकाणी आपल्याला हा बदल दिसून येतो. वाचणे माझा छंद आहे, मूळ धातू वाच पण ने हे कृदंत झालं. ओके. पुढे चला. ज्या समासामध्ये दुसरे पद, ज्या समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो त्यास टिंब म्हणतात. तर ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून, दुसरे पद म्हटल्यानंतर इथं साहजिकच कोणता समास आहे हा, तत्पुरुष समास. पहिलं पद महत्वाचं अव्ययभाव, दुसरं पद महत्वाचं तत्पुरुष, दोन्ही ही पदे महत्वाची द्वंद्व, दोन्ही सोडून तिसरंच महत्वाचं बहुव्रीही. लक्षात येतंय.
मग 100% गॅरंटेड हा कोणता समास आहे रे? तत्पुरुष. ओके. पुढे अक्कल खाती जमा या म्हणीचा अर्थ सांगा. काय नाही, मी काय केलं, शेअर मार्केटमध्ये अक्कल खाती 10,000 रुपये टाकले आहे. अक्कल खाती याचा अर्थ रागवणे, खूप संतापणे, खूप आनंदी होणे, नुकसान होणे, बुडीत निघणे. तर नुकसान, बुडीत निघाले तरी चालतील, मला काही त्याचं फारसं सुख दुःख नाही. अक्कल खाती ती रक्कम गहाण ठेवलेली आहे किंवा अक्कल खाती ती रक्कम त्या ठिकाणी वापरणार आहे. ओके. पुढे अशुद्ध शब्द ओळखा. पक्षी, नवीन, त्याग आणि ऊस. तर अशुद्ध म्हणजे शुद्ध नसलेला. तर इथं तुम्हाला माहिती आहे आपला जो ऊस आहे, हे ऊस शेतकऱ्याच्या शेतामध्ये ऊस आहे, ऊस. तर ऊसाला दुसरा ऊ पाहिजे, बरोबर आहे ना? ऊस शब्द असा लिहितात, ऊस. खरं आहे की नाही? मग असा जर ऊस लिहित असेल तर या ठिकाणी हा शब्द चुकीचा आहे. मग इथं काय म्हटलेलं आहे? अशुद्ध शब्द कोणता? ऊस हा शब्द लिखाणामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? अशुद्ध दाखवलेलं आहे. पुढे खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दांना काय म्हणायचंय? विशेषण. कडू कारले, आंबट द्राक्षे, सातारी पेढा, काळी मैना, असं काही पण सांगता येतं. तर विशेषण नाही. निस्तेज, ज्याच्यात तेज नाही असा. निर्धास्त, ज्याला कोणती भीती नाही असा. निरोप, निराशा, ज्याच्याजवळ निराशा नाही असा. तर कोणता शब्द विशेषण नाही? निरोप हे नाम झालं. काय झालं रे? नाऊन झालं, ते नाम झालं. आणि म्हणून निरोप शब्द हे उत्तर अगदी इथं अचूक आहे. ओके. पुढे पहा. पुढील शब्दातून अचूक अव्यय प्रकार निवडा. अग्गबाई, अग्गबाई. अग्गबाई. पुढील शब्दातून अचूक अव्यय प्रकार निवडा. अग्गबाई. आता अग्गबाई म्हणजे काय? थोडी ना थोडकी लागली अफार, डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. अग्गोबाई. अग्गोबाई हे आहे केवळ प्रयोगी अव्यय. आपल्या अंतकरणातील भावनांचा अचानक स्फोट होऊन तोंडावाटे काही उद्गार बाहेर पडतात, त्या अविकारी अव्ययांना केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात. ठीक आहे. पुढे आभाळ अगत माया तुझी आम्हावरी राहू दे, ऐरणीच्या देवा तुला थिनगी थिनगी वाहू दे. आभाळ अगत माया तुझी. ज्या वेळेस माया आहे पण कशी रे? आभाळासारखी, आभाळासारखी व्यापक. आता मायेची तुलना आभाळाबरोबर केलेली आहे. याचा अर्थ आभाळ आणि माया म्हणजे उपमेय. उपमेय हे सारखे आहे असे जेथे वर्णन केले जाते तेथे जो अलंकार होतो त्या अलंकाराला कोणता अलंकार म्हणायचं? उपमा. कारण इथं गत, सम, समान हे जे काही शब्द आहे हे शब्द यामध्ये आलेले आहेत आणि म्हणून तुम्हाला ते लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. ठेवा लक्षात. आभाळ अगत माया तुझी आम्हावरी राहू दे, ऐरणीच्या देवा तुला थिनगी थिनगी वाहू दे. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचंय तुलना करताना उपमेय म्हणजे वक्ता ज्याच्याविषयी बोलतो त्याला उपमेय म्हणतात आणि उपमेयाविषयी जी माहिती सांगितली जाते त्याला उपमा. ज्याची तुलना केली जाते ते उपमा. ज्याची तुलना केली जाते ते, ज्याची तुलना केली जाते ते काय असतं रे? उपमेय. आणि उपमान याचा अर्थ ज्याच्याशी तुलना केली जाते, ज्याच्याशी तुलना केली जाते ते काय असतं? उपमान असतं. आता मी कोणाबद्दल बोलतोय? मायेबद्दल बोलतो. माया हे माझं उपमान झालं. त्याची तुलना आभाळाबरोबर केलेली आहे. आभाळाबरोबर म्हणजेच उपमेय हे
उपमानासारखे आहे असे जेथे वर्णन केले जाते तेथे जो अलंकार होतो त्या अलंकाराला उपमा अलंकार असे म्हणतात. उत्प्रेक्षा म्हणजे काय? जणू गमे भासे वाटे हे शब्द येतात. त्यानंतर श्लेष मध्ये काय होतं? एकच शब्द दोन वेगळ्या अर्थाने वापरला जातो. आणि यमक हा शब्द अलंकाराचा. यमक का मतलब जसं काय की मी जर या ठिकाणी शब्द वापरला, यमक कशाला म्हणायचं की ये रे रे पावसा तुला देतो पैसा, पावसा पैसा. किंवा ढगांचा वारा सुटला रे काळा काळा कापूस पिंजला रे, सुटला रे पिंजला रे हा यमक झाला. किंवा दुसरं जर पाहिलं, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला, तो यमक झाला. ठीक आहे. पुढे पहा, उखळ पांढरे होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. उखळ पांढरे होणे. आता उखळ पांढरे होणे याचा अर्थ आनंद होणे, भरपूर भांडणे, भरपूर कष्ट करणे, वैभव प्राप्त होणे. म्हणजे उखळ पांढरे होणे याचा अर्थ त्याला खाकी वर्दी मिळाली, मग लक्ष्मी आणि सरस्वती एक झाल्या आणि त्याचं उखळ पांढरं झालं. उखळ पांढरं होणं याचा अर्थ वैभव प्राप्त होणे. याला काय म्हटलं रे? याला म्हटलं जातं उखळ पांढरे होणे. हेही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. पुढचं जर आपण पाहिलं तर पुढच्या भागाचा जर विचार वगैरे केला तर पुढचा प्रश्न काय सांगतो पहा. पुढचा प्रश्न काय आहे की उखळ पांढरे होणे वैभव प्राप्त होणे. त्याच्या पुढचा कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. आता नलिनी म्हणजे कमळ, नीरज म्हणजे कमळ, पद्म म्हणजे कमळ, पण शर्वरी म्हणजे रात्र. आता शर्वरी का मतलब क्या होता है? रात्र. आणि मग इथं नसलेला म्हटलेला आहे, नसलेला. आता इथं लक्षात ठेवा, नलिनी म्हणजे कमळ, नीरज म्हणजे कमळ, पद्म म्हणजे कमळ, पण शर्वरी याचा अर्थ रात्रीला समानार्थी शब्द आहे शर्वरी, विभावरी, कामिनी. ठीक आहे. पुढे यश मिळो की ना मिळो आम्ही प्रयत्न करणारच. वाक्यातील उभय अन्वय अव्ययाचा प्रकार ओळखा. यश मिळो की ना मिळो. आता मिळो की ना मिळो असं म्हटलेलं आहे. मिळालं तरी चालेल, नाही मिळालं तरी चालेल. म्हणजे या ठिकाणी हा काय आहे रे? विकल्प. विकल्प म्हणजे काय? पर्याय. दोघांपैकी एकाची निवड, दोघांपैकी एकाची निवड करण्यासाठी इथं काय वापरलेलं आहे? की वापरलेलं आहे. यश मिळो की ना मिळो, मिळालं तरी आणि नाही मिळालं तरी, म्हणजे हा पर्याय टाकलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे जे आहे तर याला म्हणायचं विकल्प बोधक. यश मिळो की ना मिळो विकल्प बोधक उभय अन्वय अव्यय आहे. समुच्चय मध्ये आणीचा आणि वचा वापर केला जातो. संकेत बोधक मध्ये जर तरची भाषा असते. आणि परिणाम मध्ये पहिल्या वाक्यात जे घडलं त्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दर्शवला जातो. तो इतका खेळला की त्याचे अंग दुखू लागले. जास्त खेळल्याचा जो काही परिणाम आहे तो परिणाम तिथं आपल्याला पाहायला भेटतो. ठीक आहे. म्हणजे दोन शब्द किंवा दोन वाक्य एकत्र जोडणाऱ्या अविकारी अव्ययांना उभय अन्वय अव्यय म्हणतात. बरोबर आहे. आणि मग त्याच्यामध्ये समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक, स्वरूप बोधक, संकेत बोधक, उद्देश बोधक आणि कारण बोधक असे वेगवेगळे प्रकार असतात. परत त्याच्यापैकी हा आहे विकल्प बोधक. पुढे केवल प्रयोगी अव्यय ओळखा. केवल प्रयोगी आपल्या अंतःकरणातील भावनांचा अचानक स्फोट होऊन तोंडावाटे काही उद्गार बाहेर पडतात त्या अविकारी अव्ययांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. मग आपल्या अंतःकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भावना असतात. भावना असते प्रेमाची, भावना शौर्याची, भावना असते भीतीची, भावना दुःखाची असते. ज्यावेळी जी भावना अत्युच्च टोकाला पोहोचते त्या वेळेस काय होतं ते उद्गार बाहेर पडतात. मग इथं काय आहे? केवल प्रयोगी. येथे तेथे तिकडे हे क्रिया विशेषण आहे. त्याच्यानंतर आणि व समुच्चय बोधक हे आहे अबब. मग आता लक्षात ठेवा केवल प्रयोगी आहे अव्यय आहे अबब, आई ग, बापरे.
हे काय आहे? पहिलं क्रियाविशेषण, दुसरं हे आहे उभयान्वयी, उभयान्वयी, आणि हे काय आहे? हे पण उभयान्वयी आहे. म्हणजे पहिलं चुकीचं आहे, दुसरं चुकीचं आहे, चौथं देखील चुकीचं आहे, तिसरं उत्तर मात्र अचूक आणि 100% योग्य पद्धतीने बरोबर आहे. पुढे, दूषित पाण्यामुळे आजार होतो या विधानाचा प्रयोग ओळखा. दूषित पाण्यामुळे आजार होतो, विधानाचा प्रकार ओळखा. आता दूषित पाण्यामुळे आजार होतो, होणारा आजार आणि झालेला देखील काय आहे रे? आजारच आहे. दूषित पाण्यामुळे आजार होतो, इथं होणारा काय आहे? आजार, आणि झालेला देखील काय आहे? आजार आहे. कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्याशीच लय पावते, ती तिथून पुढे जात नाही. आणि म्हणून हे जे वाक्य आहे हे आक्रमक कर्तरीचं आहे. कशाचं आहे? आक्रमक कर्तरी. इथं पहा, आजार होतो, होणारा आजार, झालेला देखील आजार, 100% हे दूषित पाण्यामुळे आजार होतो. दूषित पाणी हे त्याचं विशेषण वगैरे झालं, मग होणारा आजार आणि झालेला देखील काय आहे? आजारच आहे. पुढे चला, फडणवीस, कारागीर, सौदागर, कामगार, गुन्हेगार हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे? याला म्हटलं जातं शब्दसिद्धी. शब्दसिद्धी याचा अर्थ असा, मराठी भाषेमध्ये शब्द कसा बनतो किंवा कसा सिद्ध होतो यालाच शब्दसिद्धी असे म्हणतात. मग त्या शब्दसिद्धीचा विचार करत असताना हे शब्द आहेत मित्रांनो, फडणवीस, कारागीर, सौदागर, कामगार हे फारसी शब्द आहेत. कोणते? फारसी. इंग्रजीमध्ये काय येईल? टेबल, त्यानंतर पेन, सर, मॅडम, स्टेशन, इंजेक्शन, ऑक्सिजन हे शब्द इंग्रजी. फारसी, पोर्तुगीज, बटाटा, तंबाखू, फणस, साबुदाणा किंवा त्या ठिकाणी इतर पिंप असेल, नाताळ असेल, पादरी असेल, बायको असेल, सरकार असेल, पैसा असेल हे पोर्तुगीज. अरबीमध्ये खर्च, इनाम हे शब्द येत असतात. ठीक आहे. त्यानंतर पुढे पहा काय घडतंय ते. पुढचा प्रश्न काय आहे पहा, पुढील वाक्यातील उद्देश विभाग ओळखा. तुमचा हुशार मुलाने यंदा पहिली शिष्यवृत्ती मिळवली. मग इथं कोणतंही वाक्य असेल तर वाक्याचे 2 भाग असतात. 2 भागामध्ये एक पहिला जो काही भाग आहे त्याला म्हणायचं उद्देश. उद्देश याचा अर्थ उद्देश विभाग. वक्ता ज्याच्याविषयी बोलतो त्याला काय म्हणायचं? उद्देश म्हणतात. उद्देश म्हणजे काय? वक्ता ज्याच्याविषयी वक्ता ज्याच्याविषयी बोलतो त्यास उद्देश असे म्हणतात. आणि उद्देशाविषयी जी माहिती सांगितली जाते त्याला विधेय विभाग म्हणतात. विधेय विभाग. विधेय विभाग म्हणजे काय? तर उद्देशाविषयी जी माहिती दिली जाते त्यास दिली जाते त्याला काय म्हणायचं रे? विधेय. मी जर म्हटलं आमच्या गावचे पाटील कर्णासारखे आहे, मी कोणाबद्दल बोलतोय? गावच्या पाटलाबद्दल. आणि काय म्हणतोय? कर्णासारखे आहे. आता इथं त्याच्या हुशार मुलाने यंदा पहिली शिष्यवृत्ती जिंकली. मी कोणाबद्दल बोलतोय रे? त्याच्या हुशार मुलाबद्दल बोलतोय. आणि काय म्हणतोय? यंदा ह्या वर्षी पहिली शिष्यवृत्ती जिंकली. मग त्याच्या हुशार मुलाने हा वाक्यातला कोणता भाग आहे रे? उद्देश. उद्देश विभाग आहे. त्याची व्याख्या देखील तुमच्या डोळ्यासमोर आहे. वक्ता ज्याच्याविषयी बोलतो त्याला उद्देश, आणि उद्देशाविषयी जी माहिती दिली जाते त्याला विधेय म्हणतात. पुढच्या बाजूचा जर विचार वगैरे केला, पुढचा प्रश्न, तुझ्या भेटीने खूप आनंद झाला या वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्य प्रकार: उद्गारार्थी, विधानार्थी, नकारार्थी, सर्व. मग तुम्हाला माहिती आहे वाक्यामध्ये उद्देश किती आणि विधेय किती यानुसार 3 प्रकार पडतात आणि अर्थानुसार 12 प्रकार पडतात. केवल, मिश्र, संयुक्त, विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, करणरूपी, आकरणरूपी, आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी आणि स्वार्थी. आता तुझ्या भेटीने आनंद झाला पाशी पूर्णविराम आहे आणि म्हणून हे जे काही वाक्य आहे हे वाक्य विधानार्थी. वाक्याच्या शेवटी जर पूर्णविराम असेल तर त्याला विधानार्थी म्हणतात. वाक्याच्या शेवटी जर प्रश्नचिन्ह असेल तर त्याला प्रश्नार्थी म्हणतात. वाक्याच्या शेवटी जर उद्गार चिन्ह असेल तर त्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात. एकूणच मित्रांनो, सर्व सारासार विचार करत असताना
इथं जर तुम्ही पाहिलं तर पुढच्या भागाचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे की आजचा हा जो काही व्हिडिओ होता यामध्ये तुम्हाला वेगवेगळे जे काही प्रश्न प्रकार दिलेले होते त्या प्रश्न प्रकारांचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे, बरोबर। मग आज आपण काय केलं, येणारी जी काही पोलीस भरती असेल, वनरक्षक असेल किंवा इतर तत्सम परीक्षा असेल, या परीक्षेला प्रश्नांचे प्रकार कसे असतात, त्याची काठिण्य पातळी कशी असते, कोणत्या घटकावरती कसे प्रश्न विचारले जातात याचा आपण अभ्यास केला। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा। पुन्हा भेटूया असेच नवनवीन प्रश्न घेऊन पुढील भागामध्ये। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, थँक्यू।